नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अंजली कुलकर्णी. तर इथे सुट्टीच्या दिवशी भरपूर असे कामं होते मला, तेच मी इथे करत होते. सुट्टीचा दिवस म्हटला की आपण ज्या बायका जॉब करतो ना, तर त्या काय करतात की आठवड्याभराचे कामं करून ठेवतात. सकाळी सकाळी बाहेरचे सगळे कामं आवरून घेतले होते. पाणी आलं होतं ते भरून घेतलं आणि चहा झाला होता सकाळी एकदा. तर त्याचे भांडे राहिले होते ते मी घासून घेते इथे. किचन ओटा वगैरे तर 2-3 वेळेस माझा क्लीन करतच असते मी. कारण प्रत्येक काम झालं ना तर मला किचन ओटा क्लीन लागतोच. त्याच्याशिवाय ना मला दुसरं काम सुचत नाही. तर मग मी इथे किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आणि सुट्टी असली ना जास्त धावपळ राहत नाही, घाई राहत नाही. त्याच्यामुळे आपण हळूहळू आपल्या पद्धतीने आपण काम करतो. इथे आहे ना इडलीचं मी भिजत टाकलं होतं, तर म्हटलं आहे ना संध्याकाळी इडलीचं पण बारीक करून घेऊ, म्हणजे उद्या मुलांसाठी इडली सांबार चटणी करता येईल. पण एक आहे, उशिरा उठलो ना तर आपला खूप लॉस असतो, कारण की सगळे काम असे रेंगाळता आणि दिवसभर कामाला काही सुचत नाही. माझं तरी तसंच आहे. ज्या दिवशी मी उशिरा उठते ना त्या दिवशी मला दिवसभर म्हणजे असं स्पीड राहत नाही कामाला. आणि लवकर जर उठलं ना तर आपल्या कामाला पण स्पीड राहतो, वेळेत सगळे कामं होतात, कुठल्याही कामाला धावपळ होत नाही, म्हणजे असं चिडचिड होत नाही. आपण जर उशिरा उठला ना तर आपोआप आपली चिडचिड होती मुलांवर, पूर्ण घरात अशी चिडचिड होऊन जाते. त्याच्यामुळे ना लवकर उठण्याचे खूप सारे फायदे आहे बरं का. तर त्याच्यामुळे मी सुट्टी जरी असली ना तर मोस्टली लवकर उठतेच. तर इथे ना ऊन पडायच्या आधी ना म्हटलं शेंगदाणे वगैरे ना वाळत ठेवून देऊ. खोबरं त्यांनी ना नारळ फोडले होते, तर ते खोबरं तयार करू म्हटलं, वाळवून त्या वाट्या तयार होतील. तर त्याच्यासाठी मी ते खोबरं वगैरे पण उन्हात ठेवलं. पण झालं असं की ऊनच पडलं नाही. ते वातावरण अगदी पावसाचं झालेलं होतं, आभाळ आलेलं होतं, तर जास्त ऊन पण त्याला दिलं गेलं नाही. तर शेंगदाणे ना असं ठेवले ना तर ते खराब होऊन चालले होते माझे. बऱ्याच शेंगदाण्यांना आहे ना जाळं लागलं होतं. तर म्हटलं आहे ना हे शेंगदाणे आपण ऊन दाखवू आणि संध्याकाळी सगळे भाजून टाकू, जेणेकरून ते शेंगदाणे खराब होणार नाही. सगळे शेंगदाणे आपण भाजू नाही शकत, कारण की काही भाज्यांना आहे ना आपल्याला कच्चे शेंगदाणे पण लागतात. जसं की मेथीची भाजी, कांद्याची पात, किंवा अजून 1-2 भाज्या आहेत, तर त्या भाज्यांना आपण कच्चे शेंगदाणे टाकतो. तर मग सगळे भाजून पण ठेवू शकत नाही. तर संध्याकाळी म्हटलं हे भाजून घेऊ आणि दाण्याचं कूट करून ठेवू. 8 दिवस पुरेल एवढा, म्हणजे घाई पण होत नाही. कुठली सकाळी सकाळी भाजी करायची असेल तर पटकन आपण दाण्याचं कूट असलं तर लगेच भाजीमध्ये टाकतो, तो वेळ आपला वाचला जातो. खोबरं कधी वाळेल तर याचंच टेन्शन होतं, कारण की ऊन तर नव्हतं आणि ऊन नसलं तरी हे खोबऱ्याला आहे ना हिरवी बुरशी येते लगेच. त्याच्यामुळे खोबऱ्याला आहे ना कडक ऊन लागतं. म्हटलं जाऊ द्या, ऊन नाही आहे पण हवेशीर तरी ठेवू, म्हणजे ते खराब तरी होणार नाही, जेणेकरून त्याला बुरशी येणार नाही. ते पण खोबरं मला किसून आहे ना भाजून बारीक करून ठेवायचं होतं. भाजीला काळी आमटी वगैरे आपण केली तर पटकन जर किसलेलं असेल तर मिक्सरमध्ये बारीक करायला आपल्याला काही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे म्हटलं ते किसून ठेवावं. इकडे मला आहे ना आज दळण पण करायचं होतं, तर तेच मी गहू काढून घेत होते. रोज म्हटलं 2-3 दिवसापासून चालू आहे दळण करायचं, बाजरीचं, ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ म्हटलं दळून आणू. संपलेलंच होतं. कसं आहे ना 8-15 दिवसाचं जर दळण करून आणलेलं असलं ना तर आपल्याला पण टेन्शन राहत नाही त्या गोष्टीचं. इथे सकाळी झाडझूड झाली होती बरं का, पहाटे, म्हणजे मिस्टरांनी झाडलं होतं. पण मला असं आहे की पूर्ण पसारा काढून झाडल्याशिवाय माझं काही मन समाधान होत नाही. त्याच्यामुळे मी सगळा पसारा काढते. झाडायचं जर असलं ना तर सगळा पसारा काढते, काने कोपरे झाडून पुसून घेते. त्याच वेळेस माझ्या मनाचं समाधान होतं. तर मी इथे झाडून वगैरे घेतलं होतं माझं आवरल्यानंतर. सुट्टीच्या दिवशी हे माझं कायमचंच झालं आहे. आणि माझी मुलगी कायम मला म्हणत असते की तुझ्या जर हातात राहिलं असतं ना तर सुट्टीच्या दिवशी तू घर पाडून सुद्धा नवीन बांधलं असतं. ती कायम मला हसत असते. कंटिन्यू मी काम करत राहते आणि मला काम करायला खूप आवडतं. मी म्हणजे दुपारी जर एखादा तास 1.5 तास जर झोपले तेवढंच मी आराम करते. मला काम करायला खूप आवडतं. घरातलं होईना किंवा माझं शाळेतलं जरी काम असलं ना तर ते सुद्धा मला करायला आवडतं. इथे सगळं क्लिनिंग करून झाल्यानंतर आहे ना मी मुलांचा चहा ठेवत होते, कारण की त्यांचा चहा झालेलाच नव्हता. आमचा सकाळी झाला होता पण ते उशिरा उठले दोन्ही मुलं, तर त्यांचा चहा मी इथं करून घेत होते. मला अजून कपडे पण धुवायचे होते, पण म्हटलं भिजवून ठेवले होते मी कपडे, म्हटलं नंतर धुऊ.
कारण थोडे कपडे भिजवले ना तर ते चांगले पटकन निघतात, त्याच्यामुळे कपडे भिजून ठेवले होते. इकडे घरातलेच कामं सारखे चालू होते आणि एकदा सकाळी जर माझे पहाटे कपडे झाले नाही तर त्या कपड्यांना आहे ना मला मुहूर्तच लागत नाही पटकन. भाजी काय करायची याची चिंता होती. वेळेवर ठरलं चवळीची आमटी करायची, तर मग मी आहे ना थोडं कोंबट पाण्यामध्ये आहे ना चवळी टाकली, म्हणजे ती भिजेल, कुकरला पण लगेच शिजली जाते. मग कारण की रात्रीच मी चवळीची आमटी जर करायची असली तर मी रात्रीच भिजत टाकते मोस्टली. पोळ्यांची पण कणिक मी इथे भिजून घेत होते. थोडे 5-10 मिनटं भिजवली तर पोळ्या मस्त मऊ येतात. पण मग पोळ्यांची कणिक भिजून म्हटलं कपडे वगैरे धुवून घ्यावे, तर पोळ्या मुलगी बोलली का मीच करते आई, तर तू जा कपडे वगैरे धू. म्हटलं जाऊ दे, जशा येतील ना तशा तूच पोळ्या कर. तर इकडे मी एक्स्ट्राचे पण कपडे काढले होते आणि जे आपण पायपुसणे वगैरे असतो ना तर ते आठवड्यातून इतके खराब होतात 8 दिवसात, तर 1-2 असे मी धुत असते. आज धुतलं एक, तर 2 दिवसाने 2 धुते, एकदम काही काढत नाही. आणि कपडे एकदम भिजवले होते ना तर व्हाईट शर्टला माझ्याकडून रेड कलर लागला, त्याच्यामुळे म्हटलं आता मुलगी आहे ना चिडेलच, कारण की व्हाईट शर्टला डाग असे चित्रविचित्र डाग चांगले नाही दिसत. त्याच्यामुळे मी ते खूप घासण्याचा प्रयत्न केला पण ते काही निघालं नाही. पाण्याची काही एवढी टंचाई नाही, त्याच्यामुळे एवढं काही जाणवत नाही आम्हाला. दिवसाड येतं पण भरपूर येतं. कपडे वाळत टाकायला पण खूप सारी जागा आहे, मस्त 2-3 तासात असे कपडे कडक वाळून जातात. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही कपडे वाळवण्याचं. पण घरात आल्यावर पोळ्या तर केल्या होत्या, पण भाकरी करायच्या होत्या, तर 2 भाकरी पण करून घेतला. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.